प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा सगळ्यांच्या परिचयातील जे हाडानं माळकरी आहेत, टाळकरी आहेत, जे वारकरी आहेत त्यांच्या बहुतांच्या पाठातील अगदी सरळ आणि सोपा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी अभंगामध्ये आपलं हित काय आहे, आपलं हित कशामध्ये आहे आणि जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तर जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला तर धन्यता मिळतेच, पण त्याच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता मिळते. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता प्राप्त होते, यात काही नवल नाही. आई वडिलांना धन्यता प्राप्त तर होतेच, पण त्या मुलांचा हरी साक्षात पांडुरंग परमात्मा जो भगवंत आहे ना, म्हणजे देवाला सुद्धा नवल वाटावं, देवाला सुद्धा त्या मुलांचा हरी होतो. पुढील कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पहिल्या चरणामध्ये हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता मिळते. दुसऱ्या चरणामध्ये जी मुलं सात्विक आहे, मग सात्विक मुलांचं लक्षण काय? स्टायलिश काम पाडला, गुटक्याची पुडी तोंडामध्ये टाकली आणि 2 व्हीलरवर पळाला, याला सात्विक मुलं म्हणतात का? याला चांगली मुलं म्हणतात का? नाही. तर चांगल्या मुलाचं लक्षण काय आहे बघा, हे महाराज लोकांच्या आपल्याला 3ऱ्या टोळ्यामध्ये सांगतात. पुढी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मग सात्विक मुलं कोणती? तर गीता, भागवत, करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाची. जी मुलं गीता श्रवण करतात, भागवत श्रवण करतात, पांडुरंगाचे चिंतन करतात, तुकोबाराय म्हणतात अशा मुलांची आम्हाला सेवा करू. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये आपण या भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. सोपीनाथ महाराजांचं मंदिर आणि विचार मंच, सगळे कार्यकर्ते मंडळी ज्यांनी हा भागवत सप्ताह हे धर्माचं कार्य चालू केलं, यांना माऊली ज्ञानोबारायांचे खूप खूप आशीर्वाद मिळतील. कारण गणपतीमध्ये किंवा नवरात्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भागवत कीर्तन वगैरे असतात, पण गणपतीमध्ये काहीच मोजक्या ठिकाणी हे कार्यक्रम साजरे होतात. आणि आपल्या इथे जवळजवळ आपल्या इथे बघा 25वं वर्ष चालू आहे, सतत भागवत कथा आणि कीर्तनाचं आयोजन चालू आहे. त्या जोरदार टाळ्या या कार्यकर्त्यांनी हे चालवणं एवढं सोपी नाहीये. बोलायला प्रत्येक गोष्ट सोपी जाते, पण करायला मात्र खूप अवघड जाते. पण ही भागवत कथा आणि कीर्तन हे सगळं नियोजन जे करतात ना, यांचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण आता कलियुगामध्ये या धर्म कार्याची गरज बनलेली आहे. दुसऱ्या कुठे यातरी विचित्र मार्गाला आपली पुढची पिढी जाऊ नये म्हणून आपल्याला हा वारसा चालू ठेवायचा आहे. गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये कथा आहे आणि कथाकार आहेत संदीप महाराज झुके, माळसूर, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. कीर्तनकार सुद्धा तिकडचीच आहे, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आज मी सस्तीची आहे की नाही? माझी भाषा सगळ्यांना कळते ना? मग बोलत चला. भजने जे आहे, मागे गायनाचार्य जे आहेत, मला नाव लक्षात नाही पण आमचा परिचय झालेला आहे, ते सुद्धा तिकडचेच आहेत. म्हणजे घाटावरचे लोक हा कार्यक्रम पार पाडून देतात असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मला असं उत्तर मिळतं की घाटावरचे आहेत, घाटावरचे आहेत. पण घाटावर
विठ्ठल